नमस्कार, सुस्वागतम. मी अभिजित खांडकेकर तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. आजच्या भागात आपण पाहत आहात क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची. कुटुंब म्हणजे नात्यांचा उत्सव. राग, लोभ, सुख-दुःख हे एकत्र वाटून घेत आनंदानं राहणं म्हणजेच कुटुंब वत्सल असणं. पण याच कुटुंबातल्या काही स्वार्थी लोकांनी जर कटकारस्थानं करायला सुरुवात केली तर हेच कुटुंब रक्तरंजित सुडाच्या एका दुष्टचक्रात अडकतं. सूड आणि हिंसेचं समुद्रमंथन चालू होतं आणि त्यातनं बाहेर येतं सर्वनाशाचं हलाहल. आजच्या केसमध्ये असंच झालं होतं. वरवर आनंदी, समाधानी दिसणाऱ्या कुटुंबाचा प्रवास एका अशा धक्कादायक, अनपेक्षित वळणावर येऊन थांबला होता. आणि त्यापुढे काय झालं, चला पाहूया. सर हे बघा, गॅसचे दोन्ही नॉब चालू आहेत. म्हणजे कोणीतरी मुद्दाम केलं असणार. सगळे एव्हिडन्स जमा करा, पंचनामा करून बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवून द्या. सर शेगडीचे दोन्ही नॉब ओपन होते. किचनमध्ये गॅस पसरला गेला. तुम्हाला कोणालाच गॅसचा वास नाही आला? नाही हो, आम्ही आपापल्या रूम मध्ये झोपलो होतो. एकदम मोठा आवाज झाला म्हणून आम्ही धावत बाहेर आलो तर इन्स्पेक्टर साहेब, आमच्या वैशालीला रात्री अभ्यास करताना कॉफी प्यायची सवय आहे, म्हणून ती किचन मध्ये कॉफी बनवायला गेली असणार. सावरा स्वतः. शिंदे, वैशालीची रूम चेक करा. सुसाइड लेटर सापडतंय का बघा. सुसाइड नाही, वैशाली सुसाइड नाही करू शकत. तिचा खून झालाय. या रेखाने तिला मारलंय. हिने खून केलाय तिचा. नाही सर, मी नाही मारलंय तिला. मुळात माझ्याकडे काही कारणच नाहीये तिला मारण्याचं. सर, या घरात अशी बरीच माणसं आहेत ज्यांना तिच्या मरण्याने फायदा होणार होता. सर, यांच्यापैकीच कोणीतरी मारलंय तिला. अगं ती मोठी झाली सगळं. आता काही इथे सर्व बोलणार आहात का आतमध्ये तरी घेणार आहेस की नाही? नाही, या ना, या लवकर या. आई, बाबा, आत्या, पंकज दादा, बघा कोण आलं. रेखाताई, लवकर बाहेर ये. अरे कसं आहे? रेखा बाळा, कशी आहेस तू? रेखाताई, अगं तू 1 वर्षाची असताना माझ्या आईने तुला अडॉप्ट केलं, पण म्हणून तुझी जन्मदाती आई अरुणा काकू परकी होत नाही ना ग.
ती आज तुझ्याशी किती प्रेमाने बोलायला आली आणि ए वैशे, जास्त अक्कल पाजळू नकोस, कळलं ना? लहान आहेस ना, मग हिशोबात राहायचं. अगं रेखाताई, ए चल. वैशाली काय झालं बघू. अरे बापरे. रेखा, तुझी हिंमत कशी झाली माझ्या वैशूला हात लावायची? तुला दत्तक घेतलं तीच चूक झाली माझी. अगं त्या गावच्या उकिरड्यावरच राहायची लायकी आहे तुझी. या विक्रम साहेब. सुनीता, अनिल. सुनीता अगं ये ये. अनिल ये. हे विक्रम साहेब सरकारी कर्मचारी आहेत, कलेक्टर ऑफिस मध्ये असतात. विक्रम साहेब, ही माझी फॅमिली, माझी बायको सुनीता, माझी बहीण कविता, ही वैशाली माझी मुलगी, नंतर ती माझ्या भावाची मुलगी. हा पंकज, कविताचा मुलगा. नमस्कार. हाय पंकज, तुमच्या कंपनीचं इन्स्पेक्शन झालेलं आहे. तू ऑफिसमध्ये येऊन फाईल कधी घेऊन जाऊ शकतोस. ओके सर. आणि ही स्वाती, अनिलची मुलगी, अनिलची बायको अरुणा, अनिल माझा भाऊ. तुम्ही सगळे बसा, मी फराळाचे ताट आणते. एक मिनिट, फराळ तर होईलच. ॲक्च्युली माझं सुरेशजींबरोबर बोलणं झालेलं आहे. ते म्हणाले तुम्ही दिवाळीला तर येणारच आहात, तर समोरासमोर सगळ्यांशी बोलून घ्या. कशाबद्दल? अरे ते बोलू ना साहेब, तुम्ही आधी बसून घ्या ना, आपण बसून बोलू ना. या या विक्रम साहेब, या. बसा 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 बसा. कम्फर्टेबल. हा. तेच विचारत होतो, कशाबद्दल? तुमची मुलगी रेखा, मला तिच्याबरोबर लग्न करायचंय. काय लग्न? ते पण या म्हाताऱ्या बरोबर? रेखा गंग बस. का गप्प बसू मी? हा, बापाच्या वयाच्या माणसाच्या गळ्यात मारताय मला? एवढीच जड होती तर ऍडॉप्ट का केलं मला? मी हे लग्न करणार नाही. आणि तुम्हाला मी एवढीच आवडली असेल ना, तर मुलगी म्हणून दत्तक घ्या मला. लग्न करताय? विक्रम साहेब ऐका ना. विक्रम साहेब ऐका ना माझं. विक्रम साहेब बघितलं, गेले ना, चिडून गेले ना. विक्रम साहेब कशी राग घालून गेली बघितलं. चांगलं स्थळ आणलं होतं, पैसा आहे, गाडी आहे, सगळं आहे. अहो भाऊजी, पण त्या माणसाचं वय खूप मोठं वाटतंय हो. अरे वयाचं काय घेऊन बसली अरुणा? अरे वय सगळ्यांचंच हळूहळू वाढत जातं, पण पैसा महत्वाचा आहे. आणि अनिल, अरुणा मला सांगा, 1 वर्षाची असताना आम्ही तिला अडॉप्ट केलं ना, घेतलं ना दत्तक, त्याच्यानंतर एवढं शिकवलं, वाढवलं, मग आम्ही तिचं काही वाईट करू का? मी काय म्हणते, तुम्ही रेखाशी बोला आणि या लग्नासाठी तिला तयार करा. पण मम्मी, जर ताईला त्याच्याशी लग्न करायचंच नसेल तर जबरदस्ती कशाला? वैशू, तू लहान आहेस, तू या भानगडीत पडू नकोस. काका काकी, तुम्ही काळजी नका करू, मी समजावते रेखाला. रेखा ग, किती नशीबवान आहेस तू, एवढा पैसेवाला नवरा मिळतोय तुला. आणि तुला खरं सांगू का, श्रीमंत माणसं दिसायला कशीही असली ना तरी सुंदरच दिसतात. तू कशाला ताई, तू मोठी आहेस ना, म्हणून उगा अक्कल पाजळू नकोस, कळलं ना? मला माहिती आहे मी लग्न करून इथून जाण्याची तू वाट का बघती असते, पण खरं सांगू का, तुझं हे स्वप्न कधीच पूर्ण नाही होणार आहे अगं. कारण तू इथल्या माणसांना ओळखतच नाहीयेस. आपल्या माणसांना सुद्धा आपलं मानायची दानत नाहीये त्यांची. दगडाच्या काळजाची माणसं आहेत ही. सुनीता काकू, रेखा फारच उद्धट आहे हो. तुम्ही तिच्यासाठी एवढं काही केलं तरी ती तुमचा मान ठेवू शकत नाही. तिच्याऐवजी जर तुम्ही मला अडॉप्ट केलं असतं ना, तर मी तुमचा एकही शब्द खाली पडू दिला नसता. सख्ख्या मुलीसारखी माया केली असती तुमच्यावर, तुमची काळजी घेतली असती. या भिकारड्या स्वातीचा तुझ्या मामाच्या इस्टेटीवर डोळा आहे. तू जरा सावध राहा बरं का. इतके वर्ष मामाची सगळी कामं करतोयस, त्याची सेवा करतोस, तुला तुझा हक्क मिळायलाच हवा. अरे मला तू अजून इथेच? हा, गोडाऊन मध्ये जाऊन माल कधी चेक करणार आहेस? मी आता जातोच आहे मामा. अरे जातोच म्हणजे कधी? सांगितल्यावर. सांकाम्या झालाय सर, सांकाम्या. अरे सुरेश, काही थांब, मी जे काही करतोय ना ते याच्या भल्यासाठी करतोय. आणि हा आता तू काय बघत उभं राहिलाय? घे चावी, घे बॅग, घे गाडी काढ. हो काढतो.
स्वाती काय करतेस? आई गं, माझी साडी. तुझी हिंमत कशी झाली माझ्या दागिन्यांना हात लावायची? काढ आधी. मी फक्त दागिने आणि साडी माझ्यावर कशी दिसतीये तेच बघत होते. काढ आधी ते दागिने. मला जाऊ दे. वैशाली. सर हे बघा, चिखलातून चालत आलेल्या शूजचे मार्क्स आहेत सर, आणि विंडो सुद्धा ओपन आहे. याचा अर्थ नक्कीच कोणतरी बाहेरची व्यक्ती घरात शिरली असणार आणि तिनेच शेगडीचे नॉब ऑन केले असणार. पण सर वैशाली रात्री कॉफी बनवून पिते, हे बाहेरचं कोणाला कसं माहित? घरातलंच कोणीतरी सामील असणार आहे. तुम्ही एक काम करा, या शू मार्क्सचे फोटो काढा आणि मेजरमेंट घ्यायचं. सर काय केलं दादा? काय हे बघा, सावरा स्वतःला. तुमचं दुःख आम्ही समजू शकतो, पण कसं आहे, वेळेवर चौकशी केली तर अपराधाला आम्ही लवकरात लवकर पकडू शकतो. तुमच्या घरात बाहेरचं कोणीतरी आलं होतं आणि कदाचित घरातल्यानेच कोणीतरी तिला मदत केली. ही बाहेरची व्यक्ती कदाचित चोरीच्या उद्देशाने घरात शिरली असेल. तुम्ही जरा घरात काही चोरीला गेलंय हे चेक करून सांगता का आम्हाला? सगळे दागिने चोरीला गेले. फडणवीस, फॉरेन्सिक टीमला बोलून या सगळ्याचे फिंगरप्रिंट्स घ्यायला सांगा आणि चोरीला गेलेल्या दागिन्यांची लिस्ट काढा आणि यांच्या घरात जेवढे मेंबर्स आहेत त्यांचा नंबर घ्या आणि त्यांच्या डिटेल्स बनवा. येस. नात्यांची कसोटी बघणाऱ्या प्रत्येक क्षणी घरातला प्रत्येक जण हा तोंडघशीच पडत होता. सगळ्यांचं भलं चिंतिणारी, सगळ्यांना आपलंसं मानणाऱ्या वैशालीचा आयुष्याचा डाव मात्र उधळला गेला होता. पोलिसांनी वैशालीच्या मृत्यूचा तपास जसजसा सुरू केला तसतशी अशी काही माहिती समोर यायला लागली ज्यानं ही केस अजून गुंतागुंतीची झाली. सर खिडकी बाहेर जे फुटप्रिंट्स होते ते 10 नंबर शूज आहेत, आणि त्यांच्या घरात कुणीच 10 नंबरचे शूज घालत नाही. म्हणजे ही व्यक्ती नक्कीच कोणीतरी बाहेरची असणार. बरं, त्या चोरीला गेलेल्या दागिन्यांविषयी काय कळलं? हो सर, त्या दागिन्यांची लिस्ट बनवून मी ज्वेलरी शॉप्समध्ये आणि सोनं गहाण ठेवून जे व्यक्ती कर्ज देतात त्यांच्याकडे फॉरवर्ड केली आहे. सर लवकरच काहीतरी क्लू मिळेल. गुड. सर एक्सक्यूज मी. हॅलो. ग्रेट, लवकर ते रिपोर्ट्स मेल करा. येस सर, घरातल्या सगळ्यांचे CDR रिपोर्ट्स आणि सोशल मीडिया ॲक्टिव्हिटी रिपोर्ट्स हे मेलवर येतात. सर मेल आला. सर हे बघा, ज्यावेळी ब्लास्ट झाला त्यावेळी ही व्यक्ती जागी होती. बोलो. येस. सिलेंडर ब्लास्ट झाला तेव्हा तू कुठे होतीस? सर मी माझ्या रूममध्ये झोपले होते. हे तुझे ऑनलाईन ऍक्टिव्हिटी रिपोर्ट. ज्यावेळी ब्लास्ट झाला त्यावेळी तू सोशल मीडियावर ऍक्टिव्ह होतीस. खोटं का बोलतेस? सर तुम्हाला माझ्यावर संशय येईल म्हणून मी खोटं सांगितलं. मी जागीच होते. ब्लास्ट कसा झाला?
गॅस ओपन कोणी ठेवला? चोरी कोणी केली? आणि घरात जी व्यक्ती खिडकीतून आत आली ती कोण होती? नाही सर, मला त्यातलं काहीच माहिती नाही. मग घरात एवढे जण असताना सुनीताने तुझ्यावरच आरोप का केलाय? त्यांना मूल होत नव्हतं म्हणून त्यांनी मला अडॉप्ट केलं. पण मग नंतर स्वतःचं मूल झाल्यानंतर मला अडॉप्ट केल्याचा त्यांना पश्चाताप व्हायला लागला होता. त्यात तिने ठरवलेल्या माणसाबरोबर मी लग्न करायला सुद्धा नकार दिला. तिनं माझ्यापासून सुटका करून घेण्याची संधीच शोधत होती. घरातल्याच कोणीतरी वैशालीचा खून केलाय. वैशालीचं कोणाबरोबर भांडण होतं का? नाही, वैशाली नाही. हां, पण ना सुनीता काकूने स्वातीचा खूप मोठा अपमान केला होता. आणि सर, रात्री ना मी स्वातीला त्या किचनमध्ये जाताना सुद्धा बघितलं होतं. हो सर, मी किचनमध्ये गेले होते. पंकजचं पोट खराब होतं म्हणून त्याने माझ्याकडे सोडा मागितला होता. मी तो द्यायला विसरले म्हणून तोच आणायला गेले होते. म्हणजे किचन मधून तू सोडा घेऊन जाताना गॅस ऑन ठेवलास, त्यानंतर वैशाली तिथे आली, तिने गॅस पेटवला आणि तो ब्लास्ट झाला आणि त्यात ती मेल. काय बोलताय सर तुम्ही? वैशाली माझ्याशी नेहमी गोड बोलायची आणि चांगलं वागायची. मी तिचा का खून करेल, का मारेल तिला? कारण वैशाली मेल्याचा तुलाच फायदा होणार होता. सुनीताने जिला दत्तक घेतलंय ती रेखा, ती त्यांना आवडत नव्हती. तू सुनीताच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत होतीस. सुरेश आणि सुनीता त्यांनी जर तुला दत्तक घेतलं असतं तर सगळी इस्टेट तुलाच मिळणार होती. मग काय इस्टेटीसाठी मी तिचा खून करेन? नाही, तुम्ही हे जे काही बोलताय त्याचा तुमच्याकडे काही पुरावा आहे का? घरातले दागिने चोरीला गेलेत आणि आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार तुझं लग्न केवळ दागिने आणि पैसे नसल्यामुळे जमत नव्हतं. मग काय दागिन्यांसाठी मी तिचा खून करेन? मी खरं सांगतेय सर, ना मी गॅस लीक केला, ना मी वैशालीचा खून केला. ठीक आहे, ही केस सॉल्व्ह होईपर्यंत हे शहर सोडून तू कुठेच जायचं नाही. घेऊन जाईल. सर, मी पंकज बद्दल डिटेल्स काढले. पंकज त्याच्या मामाच्या ऑफिसमध्ये ज्या पोस्टवर काम करतो त्या सेम पोस्टसाठी त्याचा मामा इतर लोकांना 60,000 रुपये पगार देतो आणि या पंकजला मात्र 40,000 रुपयेच पगार देतो. आणि शिवाय त्याला घालून पाडून बोलतो, त्याचा इन्सल्ट करतो. आणि सर, या पंकजच्या नावावर कुठली इन्व्हेस्टमेंट किंवा प्रॉपर्टी काहीच नाहीये. म्हणजे या मामाचा बदला घेण्यासाठीच पंकजनेच वैशालीचा खून केलाय? नाही सर. मग काय प्रॉपर्टीसाठी? म्हणजे वैशाली मेल्यानंतर मामाला सख्खा आणि विश्वास ठेवणारा असं कोणीच नव्हतं. आणि मामाने जिला अडॉप्ट केलंय ती रेखा, ती तर त्यांना आवडत सुद्धा नव्हती. तेव्हा मामाचं सगळं काम करणारा या नात्याने मामाकडून काही ना काही प्रॉपर्टी तू नक्कीच पदरात पाडून घेतली असतीस ना? सर, वडील गेल्यानंतर माझा आणि माझ्या आईचा सांभाळ मामांनीच केलाय. त्यांनीच आम्हाला आसरा दिलाय. त्यांचे खूप उपकार आहेत माझ्यावर सर, आणि त्यांचा माझ्यावर खूप विश्वास आहे. ते नेहमी मला विचारायचे, तुला काय हवं आहे, नको आहे. सर, तुम्हाला ना कोणीतरी चुकीची इन्फॉर्मेशन दिली. मामा कधी माझ्यावर ओरडत नाही आणि चिडत सुद्धा नाही. मग त्यांच्याबद्दल, त्यांच्या मुलीबद्दल मी असं का वागेन? हे शक्यच नाही आहे सर. काय शक्य आणि काय अशक्य ते कळेलच. सुनीता, वैशालीला घेऊन आपण किती स्वप्न बघितली होती ग. ती इथेच आहे असं वाटतं आता येईल आणि म्हणेल, आई मला लाडू दे, शंकरपाळी दे. वैशालीशिवाय आता पुढचं आयुष्य काढणं फार भयंकर होणार आहे सुनीता. हॅलो. ओके, येस, थँक्यू. सर, त्या दागिन्यांची जी लिस्ट ज्वेलरी शॉप्समध्ये आणि सावकारांकडे फॉरवर्ड केली होती त्यातल्या एक व्यापाऱ्याकडून माहिती मिळाली. सर, विक्की नावाच्या मुलाने सेम दागिने त्यांच्याकडे गहाण ठेवून कर्ज घेतलं होतं. सर, आपल्या टीमने ते दागिने जप्त केलेत आणि विक्कीला घेऊन येत आहेत. गुड. हे दागिने वालचंद सावकाराकडे तू गहाण ठेवले होतेस ना? हे दागिने सुनीताच्या घरून चोरीला गेलेत. तुझ्याकडे कसे आले? कसे आले तुझ्याकडे की तूच जाऊन दागिने चोरलेस? हा, बघ त्याचा शूज नंबर चेक करा. सर, पाय वर्ग दे.
सर 10 नंबर आहे. सर सुनीताच्या घराच्या खिडकी बाहेर जे शू मार्क्स होते ते सुद्धा 10 नंबरचेच होते. म्हणजे तू दागिने तर चोरलेस, वर वैशालीचा खून सुद्धा केलास. नाही सर, वैशालीचा खून मी नाही केलाय. मग का गेला होतास तिकडे? फोन काढ, अनलॉक करून दे, चेक करा. सर हे बघा. म्हणजे तू रेखाला रोमॅन्टिक मेसेज पाठवतोस? तू आणि रेखा? सर आमचं प्रेम आहे एकमेकांवर. आणि सर म्हणून मी रेखाच्या घरी रात्री तिला गुपचूप भेटायला जायचो. म्हणजे तू आणि रेखाने मिळून दागिने चोरले? नाही सर, रेखाला यातलं काहीच माहीत नाहीये. सर मी रेखाच्या घरी गेलो आणि तिचा नकळत हे सगळे दागिने घेतले होते. सर मला बिझनेस स्टार्ट करायचा होता सर, माझ्याकडे अजिबात पैसे नव्हते. मी विचार केला हे दागिने गहाण ठेवून थोडे पैसे येतील. तुझ्या बिझनेससाठी दागिने चोरून रेखाने तुला मदत केली आणि गॅस लीक करून वैशालीचा खून करून तू रेखाला मदत केलीस, बरोबर ना? नाही सर, माझं ऐका सर, ती वैशालीचा खून आणि माझा काहीच संबंध नाहीये. तो काय संबंध आहे ना ते कोर्टात सांगायचं. पण हे कोणी चोरले होते? रेखाच्या मित्राने, विकीने, त्याने कबूल सुद्धा केलंय. रेखा सर, हिनेच त्याला मदत केली असणार आणि ते दागिने चोरून त्याला नेऊन दिले असणार. नाही, मी नाही चोरले दागिने. रेखाचा मित्र विकी, हिला वाचवण्यासाठी तो सुद्धा हेच सांगत होता की हिचा या दागिने चोरण्यात काहीच संबंध नाही म्हणून. आमचा तपास सुरूच आहे. एकदा का पुरावा सापडला की आरोपी जेलमध्ये असेल. चला. माझ्या वैशालीला ठार मारलास, घरात चोरी केलीस, माझी मुलगी गेली. पैशावर डोळा आहे ना तुमचा? हा, एक छदाम सुद्धा मिळू देणार नाही मी कोणाला. सुनीता, असं एकदम डोक्यात राग घालू नकोस. माझ्या माहेरून आलेल्या भांडवलावर हा व्यवसाय सुरू केलाय ना तुम्ही. या प्रॉपर्टीवर, या बिझनेसवर अजूनही माझा अधिकार आहे, माझं नाव आहे. पण आता माझी वैशाली नाही तरी प्रॉपर्टी पण राहणार नाही. मी गोर गरिबांना दान करेन, पण यांना फुटका पैसा मिळू देणार नाही मी. सुनीता, सुनीता ऐक माझं. वकील इतके चांगले भेटले की कोर्टात उभं केल्या केल्या आपल्याला बेल मिळाली. रेखा, तू आता काळजी नको करू. माझा बिझनेस ना हळूहळू सेट होतोय आणि एकदा का बिझनेस सेट झाला ना की आपले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. विकी, त्या वैशालीच्या खुनासाठी ती सुनीता मला जबाबदार धरतीये. तुला माहितीये का, तिने गळा दाबून मला मारण्याचा पण प्रयत्न केलाय. मला खूप भीती वाटायला लागली आहे. नाही, तू काही काळजी करू नको. आपण असं काहीतरी करूया ना की ती सुनीता तुझ्या काहीच करू शकणार नाही. आई, रेखा त्या सरकारी अधिकाऱ्याबरोबर लग्न करून गेली असती ना तर हे सगळं लफडच झालं नसतं. अरे मला तर वाटलं होतं वैशाली मेल्यानंतर सुनीता रेखाला बेदखल करून सगळ्या इस्टेटीचा वारस तुलाच बनवेल. पण ही बया तर सगळी प्रॉपर्टीज दान करायला बसली. नवरा गेला, भावाच्या जीवावर कशी बशी जगत होते, पण वहिनीनं चांगलाच मोडता घातलाय. मामाची इस्टेट मिळावी म्हणून मी खूप सहन केलंय, पण आता नाही. सुनीता मामीला मी हे सगळं करू देणार नाही. इथेच थांबा. सर इतर सुनीता. बघा शिंदे, आजूबाजूला काही सापडतं का बघा. येस सर. नीट चेक करा. येस सर. सर हे बघा, गळ्यावर मार्क्स आहे, म्हणजे गळा दाबून मारलाय. आणि सर
इथे नखांमध्ये लालसर काहीतरी आहे, कदाचित स्किन पार्टिकल्स असतील. म्हणजे सर मारेकरांसोबत तिची झटापट झाली असून. याचा अर्थ मारेकरांच्या शरीरावर सुद्धा या नखांचे ओरखडे असू शकतात. एक काम करा, फॉरेन्सिक टीमला बोलवून नखामध्ये नेमकं काय आहे ते शोधून काढून त्याचा DNA सॅम्पलिंग करायला सांगा. संशयितांबरोबर मॅच करून आपल्याला खरा खुनी शोधता येईल. येस सर सर हे बघा. सर हे शू प्रिंट्स तर यांच्या खिडकी बाहेर जसे शू प्रिंट्स होते तसेच आहेत. एक काम करा, याचं मेजरमेंट घ्या आणि त्याचा नंबर किती आहे ते जरा चेक करा. येस आणि एक काम करा, पंचनामा करून बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवून द्या आणि त्यांच्या घरच्यांना कळवा. सुनीताच्या खुनामुळे या केसला एक वेगळंच वळण मिळालं. घरात झालेल्या खुनाला बाहेरचा आणि बाहेर झालेल्या खुनाला घरातलाच कोणीतरी कारणीभूत असावा असं बऱ्याच जणांना वाटत होतं. पण पोलिसांनी ही केस वेगळ्याच पद्धतीनं क्रॅक करायचं ठरवलं होतं. या केसशी संबंधित सगळेच संशयित हे चांगुलपणाचा मुखवटा घालून वावरत होते. मात्र या मुखवट्यांमागचा क्रिमिनल चेहरा हा पोलिसांना योग्य पद्धतीनं ओळखायचा होता. पोलिसांच्या तपासाची चक्र जोरदार फिरायला लागली आणि त्यातनं जे सत्य बाहेर आलं ते सगळ्यांना चक्रावून सोडणारं होतं. सुनीता, 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 अशी कशी सोडून गेली का तुम्हाला? उठला सुनीता. सुनीताचा गळा दाबून खून करण्यात आलाय. तुम्हाला कोणावर संशय आहे का? त्यांना कोणी धमकी वगैरे दिली होती का किंवा त्यांचं कोणाशी भांडण वगैरे झालं होतं का? हो सर, ज्या ठिकाणी सुनीताची बॉडी मिळाली ना तिथे जवळच खेळणाऱ्या 2 मुलांशी तिचं खूप मोठं भांडण झालं होतं. प्लीज हात सोड. मला ना तुझी फ्रेंडशिप पाहिजे. काय रे, माझ्या वैशूला हात कसा लावलास? मला ती आवडते म्हणून हात धरला. अरे आता या वयात तुमचा हात कसा पकडणार? त्यापेक्षा वैशूच बरी. काय काकू? काय रे निर्लज्ज, आई वडिलांनी काय शिकवलं नाही का तुम्हाला? सोडणार नाही तुला. चल निघ. मला वाटतं त्याच मुलांनी तिचा बदला घेण्यासाठी सुनीताला मारला असणार. यांच्याकडून डिटेल्स घ्या आणि त्या मुलांना शोधून काढा. येस सर सॅम्पल कलेक्ट केले सर्व. नीट ठेवा आणि लॅबमध्ये पाठवून द्या. हे सगळ्यांना व्यवस्थित चेक करा. कोणाच्या बॉडीवर सुनीताच्या नखाचे ओरखडे आहेत का ते चेक करा. चला. सर हे बघा. नाही सर, मी काल काम करताना पडलो तेव्हा खरचटलंय. हे नखांचे ओरखडे नाही आहेत. सुनीताचा खून झाला तेव्हा कुठे होतास? त्या दिवशी मी घरीच होतो. मी घराबाहेर पडलोच नाही त्या दिवशी. DNA रिपोर्ट आला की कळेल खरं काय. तुम्ही सगळ्यांनी आपापले शूज आणि चप्पल घेऊन या. यांच्यापैकी कोण 8 नंबरचा शूज किंवा चप्पल वापरतंय ते चेक करा. घेऊन या लगेच.
6 नंबर. 9 नंबर. ठीक आहे, जोपर्यंत ही केस सॉल्व्ह होत नाही तोपर्यंत तुमच्यापैकी कोणीही शहर सोडून कुठेही जायचं नाही. चला. नाव? जॅकी. संतोष. जखम कसली? सर खेळताना लागलं. असं तर नाही ना, सुनीताच्या नखाचा ओरखडा होता आणि लपवण्यासाठी तू हिला जखम केलीस? नाही सर. तुम्ही दोघांनी मिळून वैशालीला छेडलं आणि तिथे सुनीताने तुम्हाला चपलेनं मारलं. तुम्ही सुनीताला धमकी दिले आणि तिचा खून केलात. तुमच्या कॉल डिटेल रेकॉर्ड्सनुसार सुनीताचा खून जिथे झाला तुमचं लोकेशन सुद्धा तिथेच होतं. चला आता पटपट सांगा, तुमच्यापैकी सुनीताचा गळा कोणी दाबला? नाही सर, आम्ही सुनीताला नाही मारलं सर. कोणी मारला? पंकजने मारलं असेल कदाचित. म्हणजे आम्ही त्याला तिथे बघितलं होतं. त्याचा सुनीतासोबत काहीतरी वाद सुरू होता. या दोघांचाही DNA सॅम्पल घ्या आणि सुनीताच्या नखामध्ये सापडलेल्या स्किन पार्टिकल बरोबर मॅच करून बघा. येस सर. पंकज, तू सांगत होतास की सुनीताचा खून झाला त्या दिवशी तू घराबाहेर पडलाच नाही, पण खून झाला त्या दिवशी आणि त्यावेळी क्राईम स्पॉटवर तुला बघणारे साक्षीदार मिळालेत. तुझा सुनीता बरोबर प्रॉपर्टीवरून वाद झाला होता. आय एम सॉरी सर, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. मी तुमच्याशी खोटं बोललोय. म्हणजे सुनीता मामींची ज्या ठिकाणी डेड बॉडी सापडली होती त्या ठिकाणी माझा आणि त्यांचा वाद झाला होता. पण मी खरं सांगतोय, मी सुनीता मामींचा खून नाही केलाय सर, खरं सांगतोय. आधी सांगत होता क्राईम स्पॉटवर नव्हतो, आता सांगतो क्राईम स्पॉटवर होतो. आता सांगशील सुनीताचा खून तू नाही केलास, उद्या सांगशील नाईलाज होता म्हणून खून करावा लागला. हे बघ, खरं काय ते सांग, नाही तर वेगळ्या पद्धतीने तुझी चौकशी करावी लागेल. कळलं? नाही सर, मी खरंच सांगतोय, मी खून नाही केलाय सर. सर संतोष, तुझा DNA सुनीताच्या नखात अडकलेल्या स्किन पार्टिकल बरोबर मॅच झालेला आहे. म्हणजे तुझ्या हाताची ही जखम तू केवळ सुनीताच्या हाताचे ओरखडे लपवण्यासाठी केलीस, हो ना? बोल, सुनीताचा खून का केलास? अहो सर, मी नाही मारलं सुनीताला. आमचं थोडंसं भांडण झालं होतं सर फक्त. हे वैशालीला त्रास देणारे तुम्ही दोघेच होता ना? हो, आम्ही काय त्रास दिला नव्हता, फक्त फ्रेंडशिपची मागणी केली होती. पण एवढ्याशा गोष्टीवरून तुम्ही एवढा मोठा तमाशा केला. म्हणून तर देवानं तुम्हाला शिक्षा दिली आणि ती वैशाली गॅसच्या ब्लास्टमध्ये मेली. वैशालीला पुढच्या आरोपात मी तुम्हाला अडकवून चांगली शिक्षा करेन. वैशालीमध्ये अडकवून तुला चांगली शिक्षा देते. चल पोलीस स्टेशन मध्ये चल. चल पोलीस स्टेशन मध्ये चल. सोडा सर. सुनीता बरोबर भांडण झाल्यानंतर आम्ही सरळ तिथून निघून गेलो. तिचा खून आम्ही नाही केला सर. हवं तर पुरावा म्हणून तुम्ही त्या माणसाला विचारा सर. कोण माणूस? तिथून निघताना ज्याचा आम्हाला धक्का लागला तो माणूस. कोण होता तो? आम्ही त्याला याआधी कधी पाहिलं नाही सर. याने सांगितलेल्या एरियात CCTV आहे का बघा, आणि असेल तर त्याचं फुटेज कलेक्ट करा. येस सर. CCTV फुटेज मिळालं. दाखवा. अनिल, तुमची सगळी माहिती आम्ही काढलेली आहे. तुमची मोठी मुलगी स्वाती, तिचं लग्न केवळ दागिने आणि पैसे नसल्यामुळे जमत नव्हतं. तुमची दुसरी मुलगी रेखा, तिला सुनीता आणि सुरेशने दत्तक घेतलं होतं. आणि ज्या ठिकाणी सुनीताचा खून झाला त्याच्या थोड्याच अंतरावर आम्हाला चिखलामध्ये 8 नंबरच्या शूजचे ठसे सापडले. आणि आमची टीम जेव्हा तुमच्या सगळ्यांचे शूजचे नंबर चेक करायला आली त्यावेळी तुम्ही त्यांना 9 नंबरचा शूज दिलात. सर, नाईलाज होता. सुरेश आणि सुनीताने त्यांच्या कंपनीच्या फायद्यासाठी माझ्या रेखाचं लग्न बापाच्या वयाच्या एका सरकारी अधिकाऱ्याबरोबर करायचं ठरवलं होतं. सर, मी विचार केला, जर वैशाली जन्माला आली नसती तर माझ्या मुलीशी हे असे वागले नसते. तेव्हा वैशालीला मारण्याचा प्लॅन केला.
मला माहीत होतं वैशालीला अभ्यास करताना कॉफी करून प्यायची सवय, तिथेच मी हा डाव टाकला. खरं सांगतो, मला वाटलं होतं आता सगळं ठीक होईल, पण नाही सर. माझा डाव उलटा पडला. सुनीताने तिची सगळी प्रॉपर्टी दान करायचं ठरवलं. वर माझ्या मुलीचा गळा दाबून तिला मारण्याचा प्रयत्न केला हो. तेव्हाच ठरवलं हिला मारून टाकायचं. कुटुंबामध्ये अन्याय, अत्याचार, उपेक्षा आणि उपहास असेल तर जे गुन्हेगार नाही आहेत ते सुद्धा गुन्ह्याच्या या दलदलीमध्ये फसतात. आपल्या घरातल्या उपेक्षितांकडे जर सुरेशनं वेळेवर लक्ष दिलं असतं तर अनिलही वाचला असता आणि त्याची शिकार होण्यापासून वैशाली आणि सुनीताही वाचल्या असत्या. आजच्या भागात मी अभिजित खांडकेकर तुम्हा सगळ्यांची रजा घेतो. पुन्हा भेटूया अशाच एका गुंतागुंतीच्या केससह पुढच्या भागामध्ये. पण तोपर्यंत तुम्ही स्वतःची आणि आपल्या कुटुंबियांची काळजी घ्या. घराबाहेर पडताना मास्क आणि सॅनिटायझरचा वापर नक्की करा. पाहत रहा क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची. जय हिंद, जय महाराष्ट्र.